नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत। येथे आपणास टेबल दिलेला आहे। प्रत्येक याच्यामध्ये साइनची आणि कॉसची किंवा टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे। तर उरलेल्या दोन व्हॅल्यू आपणास काढायच्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन प्रश्न सोडवणार आहोत। साइनची व्हॅल्यू दिलेली असताना कॉस आणि टॅनची काढू आणि कॉसची व्हॅल्यू दिलेली असताना टॅन आणि साइनची व्हॅल्यू काढू। आपण या व्हिडिओमध्ये या दोनच व्हॅल्यू आपण सोडवणार आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न सोडवूत। मित्रांनो, हे प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला दोन सूत्रांचा उपयोग करायचा आहे। हा एक फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आणि sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू tan थीटा किंवा tan थीटाची व्हॅल्यू ही sin थीटा अपॉन cos थीटा असते। हे दोन फॉर्म्युले आपणास यूज करायचे आहेत। पण हे फॉर्म्युले कसे तयार झाले ते आपण थोडक्यात समजून घेऊ। आपणास माहीत आहे हा राईट अँगल ट्रायंगल, हा 90 डिग्री समजा ट्रायंगल ABC, हा थीटा, हा अँगल थीटा आहे। तर sin थीटा काय होईल, अपोजिट साइड BC आणि हायपोटेनस, हा हायपोटेनस AC, त्यावरून sin स्क्वेअर थीटा काय होईल, sin स्क्वेअर थीटा इक्वल टू BC स्क्वेअर म्हणजे ह्या साईडचा स्क्वेअर होईल AC स्क्वेअर। cos थीटा काय होईल, ॲडजसंट साइड AB आणि हायपोटेनस अपॉन AC, देअरफॉर cos स्क्वेअर थीटा काय होईल, यावरून AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर, बरोबर आहे। आता नाऊ sin स्क्वेअर थीटा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आणि प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू हे 1 येते, हे आपणास प्रूफ करायचं आहे। sin स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आली आपली BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर थीटाची आली AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर, बरोबर आहे। आता हे दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, त्यामुळे आपण ह्या न्यूमरेटरची ॲडिशन घेऊ शकतो। म्हणजे BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, हे दोन्ही कॉमन असल्यामुळं AC स्क्वेअर असं लिहू शकतो आपण। आता BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर म्हणजे काय होईल, पायथागोरस रूलनुसार AC स्क्वेअर, म्हणजे याऐवजी आपण AC स्क्वेअर लिहू शकतो, AC स्क्वेअर आणि अपॉन AC स्क्वेअर, AC स्क्वेअर कॅन्सल म्हणजे 1/1 म्हणजे 1, म्हणजे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल आता। आणि टॅन थीटा म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा, हा एक फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे। sin थीटा म्हणजे काय आलं, BC अपॉन AC, BC अपॉन AC भागिले cos थीटा, cos थीटा काय आहे, AB अपॉन AC, AB अपॉन AC म्हणजे आपण असं लिहू शकतो BC अपॉन AC, हे साइन चेंज केलं तर हा रेसिप्रोकल होईल, AC अपॉन AB होईल, AC अपॉन AC कॅन्सल AC म्हणजे BC अपॉन AB राहील, म्हणजे BC अपॉन AB म्हणजे हे काय होईल, टॅन थीटा म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू टॅन थीटा। हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला कसे तयार झालेत हे आपण पाहिलेलं आहे। यावरून सोडवूया आपण पहिला प्रश्न। cos थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, आपणास sin थीटा आणि टॅन थीटा या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत। वी नो फॉर्म्युला, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, देअरफॉर
साईनची व्हॅल्यू काढायची आपणास, कॉसची दिलेली आहे म्हणून साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं लिहू शकतो आपण. हे कॉस स्क्वेअर या साईडला गेले ते मायनस होऊन गेले. आता 1 मायनस कॉसची व्हॅल्यू दिलेली आहे 35/37 कॉस स्क्वेअर असल्यामुळं याचा स्क्वेअर 1 मायनस म्हणजे 35चा स्क्वेअर घ्यावा लागेल आणि 37चा स्क्वेअर घ्यावा लागेल. 35चा स्क्वेअर 35 इंटू 35 म्हणजे 4 त्रिक 12 25. 35चा सोपा जाईल करण्यास आणि 37चा कॅल्क्युलेट करावा लागेल. 37 इंटू 37 25 इंटू 21 9 10 11 9 6 3 1 हा येईल 1369 37चा स्क्वेअर. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. म्हणजे इथे काही नाही म्हणजे आपण 1 आहेच हा आणि असा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1369 मायनस 1225 आणि अपॉन 1369 असं लिहू शकतो आपण. आता हे वरची सबस्ट्रॅक्शन घेऊ. मायनस 1225 सबस्ट्रॅक्शन घेतली 4 4 1 0 म्हणजे 144 आणि हे 1369 ॲज इट इज. ही व्हॅल्यू कशाची आली आपली, साईन स्क्वेअर थिटा. देअरफॉर ही आली व्हॅल्यू साईन स्क्वेअर थिटा. आपणास साईन थिटा पाहिजे म्हणून याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. साईन स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट काय होईल, साईन थिटा. स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फक्त साईन राहील. साईन थिटा 144 म्हणजे हा आपणास माहीत आहे 12चा आहे स्क्वेअर म्हणून याचं स्क्वेअर रूट 12 येईल. आणि 1369 हे कशाचा स्क्वेअर होता, 37चा म्हणून याचं स्क्वेअर रूट 37. ही झाली व्हॅल्यू आपली साईन थिटाची. आता नाऊ वी नो. आता टॅन थिटा काढायचा आपणास. टॅन थिटा इक्वल टू फॉर्म्युला साईन थिटा अपॉन कॉस थिटा. साईन थिटाची व्हॅल्यू आपणास आत्ता कॅल्क्युलेट केली आणि कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे प्रश्नामध्ये 35/37. यालाच आपण असं लिहू शकतो 12. हे साईन कॅन्सल करण्यासाठी येथे आपण मल्टिप्लिकेशन घेऊ आणि याचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यावा लागेल म्हणजे 37 वर जातील आणि 35 खाली राहतील. 37 कॅन्सल झाले राहील 12/35. ही व्हॅल्यू होईल आपली टॅन थिटा. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू 12/35. दुसऱ्या प्रश्नामध्ये साईन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉस थिटा आणि टॅन थिटा आपणास काढायचे आहे. फॉर्म्युला तोच वी नो साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. साईन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉसची व्हॅल्यू आपणास काढायची म्हणून कॉस स्क्वेअर थिटा या साईडला राहू देऊ आपण. कॉस स्क्वेअर थिटा तर हे 1 मायनस हे साईन स्क्वेअर थिटा या साईडला आले तर मायनस साईन स्क्वेअर थिटा होतील. आता आपण याच्यात व्हॅल्यू टाकू. 1 मायनस साईन थिटाची व्हॅल्यू दिली 11/61 याचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर घेतला. आता 1 मायनस 11चा स्क्वेअर वी नो 121. 61चा स्क्वेअर 61 इंटू 61 61 इंटू 61 1 2 7 3 3721 3721. आता हे सोडवण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन
बरोबर आहे, मागच्याच प्रश्नासारखं 3721 मायनस 121 होईल आणि हा डिनॉमिनेटर येथे ॲज इट इज. बरोबर आहे. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण -121 0 0 6 आणि 3 म्हणजे हे येईल 3600 आणि 3721. देअरफॉर ही व्हॅल्यू कशाची आली? कॉस स्क्वेअर थिटाची. कॉस स्क्वेअर थिटा. मग आपल्याला कॉस थिटा काढायचं आहे म्हणून स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट कॉस थिटा 3600 म्हणजे हे 60चं आहे आणि 3721 हा स्क्वेअर कशाचा आहे? 61चा. म्हणून 3721चं स्क्वेअर रूट काय येईल? 61. येथे 61 लिहू शकतो आपण. ही झाली कॉस थिटाची व्हॅल्यू. आता टॅन थिटा काढण्यासाठी आपणास वी नो टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटाची साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपणास 11/61 अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू 60/61 आत्ताच कॅल्क्युलेट केली. आता हे 11/61 हे मोठं डिव्हिजन आहे, तर यास आपल्याला हे कॅन्सल करण्यासाठी येथे क्रॉस घेऊ, आपण मल्टिप्लिकेशन साईन घेऊ आणि याचा रेसिप्रोकल करू म्हणजे 61 वर जातील आणि 60 खाली येतील. बरोबर आहे. आता हे 61 कॅन्सल होतील म्हणजे राहील आपलं 11/60. ही व्हॅल्यू येईल आपली टॅन थिटाची व्हॅल्यू येईल. बरोबर आहे. हेन्स गिवन टेबल विल कंप्लीट ॲज. मग दिलेला आपला असा टेबल दिला होता, त्यामध्ये एक व्हॅल्यू दिली होती, तर दोन व्हॅल्यू आपल्याला काढायच्या होत्या. साइन थिटा दिलं होतं, कॉस थिटा आणि टॅन थिटा. तर ही व्हॅल्यू आपणास कॉस थिटाची पहिल्या प्रॉब्लेममध्ये दिली होती, तर त्यावरून आपण ही व्हॅल्यू काढली साइन थिटाची आणि ही व्हॅल्यू काढली आपण. हे आपण टेबलमध्ये लिहू शकतो. आता 11 ही व्हॅल्यू दिली होती आपणास, तर आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे आणि ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील 2 प्रश्न असेच आपण एका व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.